नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी. कसे आहात सगळे? आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. एकदा काय झालं, अकबर बादशहा सकाळी सकाळी उठले. त्यांनी चहा घेतला आणि त्यांच्या डोक्यात एक भलताच विचार आला. मूर्ख माणसं नेमकी कशी असतात बरं? ती काय करत असतील, कसली कामं करत असतील? आता हा विचार मनात आला तसे ते ताडकन उठले आणि थेट दरबारात पोहोचले. बादशहांना असं घाईघाईनं येताना बघून सगळे दरबारी एकमेकांकडे बघू लागले. आज काय झालं असेल बरं? बादशहा असे इतके तडकाफडकी का बरं आले? बिरबल शांतपणे आपल्या जागी बसला होता. बादशहा त्याच्याकडे वळाले आणि म्हणाले, बिरबल, आजच्या दिवशी आपल्याला कोणकोणती कामं आहेत? बिरबल म्हणाला, महाराज, आज शेजारच्या राज्याचे राजदूत येणार आहेत. व्यापाराबद्दल फार महत्त्वाची चर्चा आहे. 2 दिवसापूर्वीच पत्र आलंय, ते रद्द करा. बादशाह सरळ म्हणाले. बिरबल डोळे मोठे करत म्हणाला, महाराज, पण बिन काही नाही. रद्द म्हणजे रद्द. उद्या बोलवा त्यांना. आज माझ्याकडं वेगळंच काम आहे. बिरबल गप्प बसला आणि बादशाह पुढं म्हणाले, बिरबल, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि संध्याकाळपर्यंत 5 मूर्ख माणसं घेऊन या. मला बघायचे मूर्ख माणसं नेमकी कशी दिसतात, काय करतात, कसं वागतात. बिरबलाने एक क्षण बादशहाकडे पाहिलं. जशी आज्ञा महाराज. आणि मूर्खांच्या शोधात बिरबल बाहेर पडला. बाळांनो, संध्याकाळ झाली. बिरबल दरबारात परत आला, पण सोबत होती फक्त 3च माणसं. दरबार माणसांनी गच्च भरलेला होता आणि सगळेजण उत्सुकतेने पाहत होते. बादशाह म्हणाले, बिरबला, तुला मी काय काम सांगितलं होतं आणि हे कोण आहेत? बिरबल पुढे आला आणि पहिल्या माणसाला समोर केलं. महाराज, आज सकाळी मी किल्ल्याबाहेर पडलो तेव्हा रिमझिम पाऊस पडत होता आणि बघतो तर काय, हा माणूस झाडांना पाणी घालत होता. दरबारात एकच हशा पसरला. बादशाही हसत म्हणाले, अरे मूर्खा, पाऊस पडत असताना कुणी झाडांना पाणी घालतं का? तो माणूस अगदी शांतपणे म्हणाला, महाराज, मला त्याच कामासाठी ठेवलेलं आहे. मी वेळेवर काम केलं नाही तर पगार कापणार नाहीत का? बादशाह हसता हसता थांबले आणि म्हणाले, अरे याला उत्तरच नाही. मग बिरबलाने दुसऱ्या माणसाला पुढे केलं. महाराज, हा माणूस बाजारात चप्पल विकत घेत होता, पण चप्पल घेतल्यानंतरही त्याने ती थेट पिशवीत ठेवली आणि स्वतः मात्र अनवाणीत चालत राहिला. बादशाह म्हणाले, काय रे, चप्पल असून पण तू अनवाणी का फिरतोस? तो माणूस एकदम गंभीर चेहऱ्याने म्हणाला, महाराज, दुकानदाराने सांगितलं नवीन चप्पल पहिले 2-3 दिवस चावते, म्हणून मी ठरवलं थेट पुढच्या आठवड्यातच घालीन. बादशाह हसत हसत म्हणाले, अरे मूर्खा, ती चावते म्हणूनच तर घालायची असते ना. घातल्याशिवाय पायात कशी नीट बसेल? दरबारात पुन्हा जोरदार हशा पिकला. आता बिरबलाने तिसऱ्या माणसाला पुढं केलं आणि म्हणाला, महाराज, याचं गाढव चोरीला गेलंय. बादशाह म्हणाले, मग सैनिकांना सांगा याला इथे का आणलं? तिसरा माणूस हात जोडत म्हणाला, महाराज, मलाही खरंच कळत नाहीये, मला इथं का आणलंय. मी तर देवाचे आभार मानत होतो, कारण मी जर गाढवावर बसलेलो असतो ना, तर गाढवाबरोबर मी पण चोरीला गेलो असतो. देवाने काय माझ्यावर मोठी कृपा केली काय माहीत महाराज, मी वाचलो. बादशहांना हसू आवडेना. ते म्हणाले, अरे मूर्खा, तू गाढवावर बसलेला असतास तर गाढव चोरीला गेला असतं का? तू असतास तर चोर तुला पाहून पळून गेले नसते का? मूर्ख कुठला. लोकांचं हसणं थांबल्यावर बादशाह म्हणाले, वा वा, बहुत खूप बिरबल, पण एवढ्या मोठ्या राज्यात तुला फक्त 3च मूर्ख सापडले, आणखी 2 कुठे आहेत? बिरबल शांतपणे पुढे झाला आणि म्हणाला, महाराज, 4थे मूर्ख तुम्ही आणि 5वा मूर्ख मी. दरबारात एकदम शांतता पसरली. बादशाह रागानं म्हणाले, बिरबला, तुला नेमकं काय म्हणायचंय? बिरबल आदमीने म्हणाला, महाराज, आज राजदूत येणार होते. महत्त्वाची चर्चा होती, ती आपण रद्द केली.
दिवसभराची सगळी कामं बाजूला ठेवून आपला संपूर्ण दिवस मूर्खांच्या मागे गेला. आणि हा आदेश देणारे कोण? तुम्ही, म्हणजे चौथे मूर्ख. आणि हा सगळा मूर्खपणा माहीत असून सुद्धा मी तुमचा आदेश पाळला, त्यामुळे पाचवा मूर्ख मी स्वतः. बिरबलाचं हे बोलणं ऐकून दरबारात सगळीकडे शांतता पसरली. पण थोड्या वेळानं बादशहा जोरजोरात हसू लागले आणि वातावरण हलकं फुलकं झालं. बादशहांनी बिरबलाचं कौतुक केलं आणि त्याला म्हणाले, बिरबला, तुझ्यासारखा प्रधान माझ्या दरबारात आहे, यातच माझं मोठं भाग्य आहे. आणि मग बादशहांनी बिरबलाने आणलेल्या त्या तिन्ही लोकांची माफी मागितली आणि प्रत्येकाला 100 सुवर्णमुद्रा दिल्या. नंतर बिरबलाला हसत ते म्हणाले, बिरबल, एक मात्र खरं बरं का, तुम्ही मूर्ख असाल, पण तुम्ही सर्वात शहाणे मूर्ख आहात, कळलं? तर मग बाळांनो, बघितलं ना, आपल्या वेळेचा योग्य वापर न करणं हाच खरा मूर्खपणा आहे. आणि आपली महत्त्वाची कामं सोडून इतर बिनकामाच्या गोष्टींच्या मागं कधीच धावू नये. आणि हो, वेळ आली तर आपल्यापेक्षा मोठे असलेल्या बॉसला पण त्याची चूक आपण स्पष्टपणे सांगायला हवी, अगदी बिरबलासारखीच. तर बाळांनो, आजची गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या लाडकी आजी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय.